नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीने बनवलेले हेल्दी आणि टेस्टी असे डिंक लाडू। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, स्किप न करता। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्या रेसिपीसाठी साहित्य लागणार आहे। तर इथे मी खारीक बारीक कट करून घेतली आहे, फोडून बी काढून घेतलं आहे, खोबरं खिसलं आहे, तूप, मनुके, नंतर इथे वेलची आणि आपल्याला गूळ लागणार आहे आणि डिंक। इथे नंतर काजू बदाम हे बारीक करून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ 1 वाटी आणि खसखस चवीनुसार। तर मी इथे तूप घालून पहिला सर्व जिन्नस आहे ते भाजून घेणार आहे। मस्त असं लालसर होईपर्यंत सर्व भाजून घ्यायचं आहे। इथे मी पहिल्यांदा खोबरं भाजून घेणार आहे। हे सर्व मंद आचेवर आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। अजिबात गॅस फास्ट करायचं नाही। हे बघा, असा आपल्याला लालसर कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे स्लो गॅसवरती। थोडं आरोग्य, थोडी चव आणि भरपूर ताकद देणारे असे हे आपले घरगुती डिंक लाडू आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच मस्त। त्याच्यानंतर मी खारीक मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। मी खारीकची पावडर बनवली आहे, ती सुद्धा आपल्याला तूप घालून लालसर थोडासा कलर येऊपर्यंत भाजायचं आहे। खारीक भाजताना ना मस्त असं घरामध्ये वास येतो, मस्त असं सुगंध दरवळतो खारीकचा, वेगळाच असतो तो। तर खारीकसुद्धा इथे मी असं मस्त असं छान लालसर भाजून घेतली आहे। त्याच्यानंतर मी ते गव्हाचं पीठसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। सर्वच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळ्यांना मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे थोडा वेळ तर आपल्याला लागणारच आहे, पण जसा वेळ लागतो तसं आपला पदार्थसुद्धा तेवढाच चविष्ट होतो। त्यामुळे स्लो गॅसवरती सर्व भाजून घ्यायचं आहे। मस्त असं लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे। बघू शकता मी असा कलर येऊपर्यंत मी गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे। गव्हाचं पीठ घातल्यानं ना काहीतरी वेगळी चव येते, मस्त लागतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अवश्य घाला। हे ऑप्शनल आहे, जरी नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं। त्याच्यानंतर मी ते काजू आणि बदाम हे बारीक कट करून घेतलं आहे, हे सुद्धा तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे। भाजल्याने ना वेगळीच चव येते, त्याच्यामुळे सर्व भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला नसेल आवडत काजू बदाम भाजले नाही तरी तुम्ही असेच पण टाकू शकता। त्याच्यानंतर हा आहे डिंक। हा डिंक माझ्या अंदाजानुसार मी घेतला आहे, त्यालासुद्धा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। डिंक भाजताना ना खूप फुलतो आणि खूप मस्त असं खूप जास्त होतं, त्यामुळे मी थोडंच प्रमाण घेतलं आहे आणि तूप पण थोडंच घातलं आहे, कारण की जास्त तूप नको आहे आपल्याला, कारण की आपण सगळेच पदार्थ तुपामध्ये भाजला आहे, त्यामुळे जास्त पण तुपाचं मला आवडत नाही। त्यामुळे मी थोडंच तूप घालून सर्व भाजून घेतलं आहे। जर तुम्हाला जास्त तुपाचा यूज करायचा असेल तर तुम्ही सुद्धा जास्त तूप घालून सर्व भाजून घेऊ शकता। मी इथे थोडे 2-2, 3-3 चमचे घालून सर्व भाजून घेतले आहे। आणि हे बघा, डिंक भाजल्यानंतर मस्त असा फुलतो। त्याच्यानंतर आपल्याला मनुकेसुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। मनुकेसुद्धा भाजल्यानंतर खूप छान फुगतात। त्याच्यानंतर आपल्याला खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे छान मंद आचेवर, किंवा खसखस भाजताना गॅस बंद केला तरी देखील चालतो, कारण की खसखस पटकन उडते। त्यामुळे खसखससुद्धा छान अशी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सर्व मी भाजून घेतलं आहे। आता आपल्याला हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व आपलं भाजून रेडी आहे। कसा कलर आहे, सगळ्यांना छान असा कलर आहे आणि सुगंधसुद्धा खूप मस्त असा दरवळतोय सगळीकडे। आता चला आपल्याला ह्याला हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, की सगळं एकत्र झालं पाहिजे। तोपर्यंत ना मी गुळाचा पाक करून घेते। इथे गुळाचा पाक करण्यासाठी त्याच कढईमध्ये मी गूळ घेतला आहे बारीक किसून। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे, की त्याच्यामुळे गूळ आपला अजून जरा छान मेल्ट होईल। मी बारीक गॅस करून इथे गुळाचा पाक करण्यासाठी ठेवून देते, तोपर्यंत आपलं सगळं
जिन्नस आहे ते एकत्र करूपर्यंत गुळाचा पाकसुद्धा आपला रेडी होईल। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथे गुळाचा पाक करण्यासाठी ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये मी 2-3 चमचे पाणीसुद्धा ॲड करणार आहे, जेणेकरून गूळ आपला पटकन वितळला जाईल। त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती सुद्धा 2-3 चमचे तूप घालून घेतलं आहे। आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपला पाकसुद्धा आता रेडी आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला पाक करून झाला आहे। तर हा पाक आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा बघू शकता मस्त असा कलर आला आहे आपल्या पाकलासुद्धा आणि हे जिन्नससुद्धा खूप छान प्रकारे कलर आले आहे आणि वाससुद्धा मस्त येतो आहे। तर चला आता आपल्याला हे मस्त असं गरम गरम आहे ते आता हे आपल्याला चमच्यानेच हलवायचं आहे, कारण की पाक आपला गरम आहे। हळूहळू हलवायचे आहे, पण आपल्याला जास्त थंड पण होऊन द्यायचं नाही, त्याच्यानंतर घट्ट होईल। त्यामुळे आपल्याला पटकन असे लाडूसुद्धा वळायचे आहेत। हे एकदा सगळं मिक्स करून झालं की गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। तर आता बघू शकता मी कशा प्रकारे लाडू करतात आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। असे तयार झाले आपले पौष्टिक आणि चविष्ट असे डिंक लाडू। नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू